मित्रांनो, हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे, जे की 9 सप्टेंबर 2025ला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यामधील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीचं आरक्षण हे जाहीर केलेलं आहे. बघा, गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून जिल्हा परिषदांचे, पंचायत समित्यांचे निवडणुका ह्या लांबणीवर होत्या आणि अखेर 6 मे, बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 6 मेच्या आदेशानुसार आता हे जे आरक्षण आहे ते महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्यानं जाहीर केलेलं आहे आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत आणि पंचायत समिती आहेत त्या 351. आणि हे जे आरक्षण आहे, हे कुठल्या आधारावर दिलं गेलं आहे, तर बघा, त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रवर्ग पाडलेले आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आहे, नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग आहे, अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे आणि अनुसूचित जमातीचा प्रवर्ग. अशा 4 प्रवर्गामध्ये हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर आपण बघूया, की हे आरक्षण कशा पद्धतीनं आहे. बघा, एकूण जागा ज्या आहेत, म्हणजे एकूण 34 एकूण जिल्हा परिषदा आहेत आणि त्यांसाठी वेगवेगळे जे प्रवर्ग जे आहेत, ते निश्चित करण्यात आलेले आहेत. बघा, अनुसूचित जातीसाठी एकूण अ, 4 जागा आहेत, ज्यामध्ये 2 अनुसूचित जातीतील पुरुषांसाठी आहे, तर 2 महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीमध्ये एकूण 5 जागा आहेत. एकूण इथे 5 जागा आहेत, ज्यामध्ये 2 पुरुषांसाठी आहेत, 3 महिलांसाठी आहेत. नंतर नागरिकांचा प्रवर्ग आहे, मागास प्रवर्ग आहे, ज्यामध्ये पुरुषांसाठी 4 आहेत आणि महिलांसाठी एकूण 5, अशा एकूण 9 जागा आहेत. यानंतर सर्वसाधारण म्हणजे ओपन समाजमध्ये किती आहेत, तर पुरुषांसाठी 8 आहेत आणि महिलांसाठी 8, अशा एकूण 16 जागा आहेत. तर मित्रांनो, बघूया जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचं हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यानुसार कसं असणार आहे ते. बघा, ठाणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण महिला आहे, पालघर जिल्ह्यासाठी अनुसूचित जमाती आहे, रायगडसाठी सर्वसाधारण आहे, रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे, सिंधुदुर्ग सर्वसाधारण आहे, नाशिक सर्वसाधारण आहे. एकूण 34 जिल्ह्यांचं आहे. तर आपण हे विस्तृतपणे बघूया कशा पद्धतीने हे आरक्षण हे केलेलं आहे. खाली ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पी-डी-एफ सुद्धा देतोय. ती तुम्ही तिथून पाहू शकता. पण आपण इथे बघूया पूर्णपणे विस्तृतपणे. बघा, अनुसूचित जमातीचे एकूण 5 जागा आहेत, ज्यामध्ये 2 पुरुषांसाठी, 2 महिलांसाठी आहेत आणि त्याच्यामध्ये नंदुरबार, पालघर आणि नंदुरबार पुरुषांसाठी आहेत, तर महिलांसाठी अहिल्यानगर, अकोला आणि वाशिम आहे. याशिवाय अनुसूचित जमातीच्या एकूण 4 जागा आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या 2 आहेत, महिलांच्या 2 आहेत. पुरुषांच्या जागांमध्ये परभणी आहे, वर्धा आहे, तर महिलांसाठी बीड आणि चंद्रपूर आहे. आता नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 9 जागा आहेत. पुरुषांसाठी 4 आहेत, महिलांसाठी 5 आहेत. तर पुरुषांसाठी असलेली जागा सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा. तर महिलांसाठी रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड यांचा समावेश होतो. आणि आता आपण सर्वसाधारण म्हणजे ओपन याच्यामध्ये एकूण 16 जागा आहेत, ज्यामध्ये पुरुषांसाठी 8 आहेत, महिलांसाठी 8. तर पुरुषांमधील ज्या जागा आहेत अध्यक्षपदाच्या, त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती शिवाजीनगर, माफ करा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांचा समावेश होतो. तर महिलांसाठी ज्या राखीव आहे, त्यामध्ये ठाणे आहे, सांगली आहे, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश सर्वसाधारण मध्ये होतो. पंचायत समितीचे जे सभापती आहेत, बघा, जे सभापती आहेत त्यांचं सुद्धा इथे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने आहे ते आपण इथे बघूया. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा पंचायत समिती यांचे एकूण किती आहेत, तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 351 एवढ्या पंचायत समिती आहेत. तर त्यामध्ये बघा, अनुसूचित जातीसाठी एकूण 20 आहेत आणि इथे 23 आहेत. म्हणजे अनुसूचित जातीसाठी आहेत ते एकूण 20 आणि 23, 20 पुरुष, 23 महिला. अनुसूचित जमातीमध्ये 12 पुरुष, तर 19 महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये पुरुषांसाठी 45 आहेत पंचायत समिती आणि महिलांसाठी आहेत 46. आणि सर्वसाधारणचा जर का विचार केला तर पुरुषांसाठी आहेत 75 आणि महिलांसाठी 81 पंचायत समितीचे जे सभापती आहेत ते आरक्षण त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत त्यांचं इथे माहिती दिलेलं आहे. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 4 दिलेले आहेत. पालघरमध्ये एकूण 2 दिलेले आहेत. 2 मध्ये बघा, आता इथे किती आहे,
आपण ठाण्याचा विचार केला तर इथे बघा कसं दिलं. अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी 1 आहे आणि सर्वसाधारण पुरुष 1 आहे आणि सर्वसाधारण महिला 1 आहे. अशा एकूण 4 आहेत. 4 पंचायत समित्यांसाठी देण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा पालघर 2 आहेत. दोघांसाठी आरक्षण दिलेलं आहे. रायगड 15 आहे. हे प्रत्येक यांचं आरक्षण दिलेलं आहे. पंचायत समिती एकूण किती आहेत त्याचं आरक्षण एकूण बघा 321 पंचायत समित्यांचं सभापतींचं जे आरक्षण इथं देण्यात आलेलं आहे. परंतु आपण बघितलं की 351 आहेत. मग ह्या 30 कुठे आहेत? तर 30 सुद्धा आहेत ह्या. ते आपण समजावून घेऊया का कशा पद्धतीने असणार आहेत. बघा यामध्ये एकूण 11 आणि 13 ह्या ज्या आहेत ना जागा, या बघा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. म्हणजे अनुसूचित जमातीसाठी इथे दिले बघा त्यांनी. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 244 नुसार राष्ट्रपतीने घोषित केलेले जे अनुसूचित क्षेत्र आहेत, त्या पंचायत समित्या येतात. म्हणजे जे ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामधील काही जिल्हे आहेत जसं की पेसा ज्याला अनुसूचित क्षेत्र आहेत ज्यामध्ये नाशिक आहे, ठाणे आहे, धुळे, अहमदनगर यामधील जे काही भाग आहे, यामधील भागामध्ये केवळ तिथे आदिवासी उमेदवारच आहेत. त्यांनाच इथे प्रतिनिधित्व दिलं जातं. आता आपल्याला काय करायचं आहे की आता बघूया की हे एकूण 11 आणि 13 एकूण किती होतात ह्या? बघा पुरुषांसाठी 11 आहेत तिथे आणि महिलांसाठी 13 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आता या अनुच्छेद 244 नुसार इथं गेलेला आहे. आता उरलेल्या ज्या आहेत बघा या 11 आणि 13 कशा पद्धतीने आहेत तर बघा यामध्ये ठाण्याची एक पंचायत समिती आहे. नंतर पालघरमध्ये एकूण 6 आहेत. पालघरमध्ये एकूण 6 आहेत. 3 पुरुषांसाठी आहेत, 3 महिलांसाठी आहेत. नाशिकमध्ये एकूण 2 पुरुषांसाठी, 2 महिलांसाठी एकूण 4 आहेत. नंदुरबारमध्ये एकूण 4 आहेत. 2 पुरुषांसाठी, 2 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. अमरावतीमध्ये 1 आहे. पुरुषांसाठी 1 महिलांसाठी आहे. गडचिरोलीमध्ये 3 पुरुषांसाठी, 4 महिलांसाठी आहेत. तर अशा पद्धतीने 11 आणि 13चा हा त्यांनी हिशोब दिलेला आहे. म्हणजे हे 11 आणि हे 13 एकूण किती होतात? तर हे होतात 24. एकूण 24 इथे झालेले आहेत. मग उरले किती आपण 6. तर बघा ह्या 6 सुद्धा इथे त्यांनी दिलेल्या आहेत. पण ह्या कुठल्या आहेत एकूण? तर बघा जिथं 50% पेक्षा जास्त लोकसंख्या आहे म्हणजेच त्या पेसानुसार आलेल्या आहेत. परंतु इथं त्यांनी काय सांगितलेलं बघा अनुसूचित जमातीची लोकसंख्येच्या एकूण 50% पेक्षा जास्त जर का लोकसंख्या जिथे असेल, तर तिथे सुद्धा त्यांना आरक्षणामध्ये प्रतिनिधित्व द्यायचं आहे. मग तिथं त्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे आणि अहिल्यानगर आहे. बघा नंदुरबारमध्ये किती दिलेले आहेत? 2 दिलेले आहेत अनुसूचित जमातीसाठी. 1 पुरुष, 1 महिला. 1 पुरुष, 1 महिला अशा पद्धतीने दिलेलं आहे. बघा 1 पुरुष, 1 महिला. नाशिकमध्ये 1 दिलेला आहे. अहिल्यानगरमध्ये 1 दिलेला आहे. अशा पद्धतीने एकूण 6 म्हणजे त्या 23 आणि त्या 24 आणि 6 एकूण 30 अशा पद्धतीने एकंदरीत पंचायत समितीची ही सभापतींची ही रचना त्यांनी दिलेली आहे. आता